तर जियानला सांगायला लागेल ना. मैत्री गेली आहे सांगायला. मैत्री एकटी? तो व्हायलेंट वगैरे झाला तर? नाही, आपल्या ग्रुप मधली बाकीची मुलं पण आहेत ना तिच्या बरोबर. अच्छा, आहेत ना. आणि मला सांग, रोकडे पण आहे ना? हो, आदिल आहे, चुंबक आहे, रोकडे पण आहे. मग ठीक आहे. काय आहे, रोकडेला मारामारीचा बराच अनुभव आहे. म्हणजे दिसतो असा फाटका, पण त्यांनी खूप मारामारी केल्यात लहानपणापासून. म्हणजे जरा तापट डोक्याचा आहे. तो कुठेही मारामारी सुरू करू शकतो, म्हणून म्हणलं. म्हणजे काय, आता काय चिडतो तो लगेच मारायला लागतो. आता एक उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही एकदा चाललो होतो कुठल्या तरी गावाला, आणि आम्ही मित्र आणि आम्ही रोकडे गाडी चालवत होता. आम्ही चाललो शांतपणे हायवेनी, तर एका माणसाने ओव्हरटेक केली आणि शिवी घातली रोकडेला. रोकडे चिडला. रोकडेनी अशी ओव्हरटेक करून त्या समोर गाडी थांबवली, समोर हायवेला अशी थांबवली. उतरला, ड्रायव्हरला बाहेर बोलवलं, म्हणला मला सॉरी म्हण. ड्रायव्हर होता 6 फुटी धिप्पाड. तो कसला सॉरी म्हणतोय? तो म्हणला मी नाही म्हणणार. रोकडेने त्याला मारायला सुरुवात केली. काहीच थांबलाच नाही, तो खूप मारायला लागला. आता हाईट पुरत नाही तरी उड्या मारून त्या तोंडावर मारत होता. आणि मग त्या गाडीतून त्याच्यासारखी साधारण आकृती असणारी 3 धिप्पाड गुंड उतरली. मग काय, पण रोकडे घाबरला नाही. रोकडे मारत राहिला. हा, तू पण मारामारी केलीस? नाही, मी असलं काही करतच नाही ना. आपल्याला आवडतच नाही ते. मी ड्रायव्हिंग सीटवर गेलो, किल्ली लावली, रोकडेला गाडीत कोंबला आम्ही आणि तडक पुणे. इतक्या जोरात गाडी चालवली ना, वाचलो. सुटलो. मग मैत्रीला सांगितल्यावर तिने मान्य केलं का? तिची चूक आहे ते कळलं का तिला? सॉरी म्हणाली. काय? हो. एक मिनिट, मैत्री सॉरी म्हणाली तुला? बापरे, अगं तुला एक खूप मोठा अवॉर्ड द्यायला पाहिजे. अगं मैत्री तुला सॉरी म्हणाली, तू मॅनेज केलंस मैत्रीकडून सॉरी म्हणून घेणं. क्या बात. वा, आता तू जगात काही केलं नाहीस तरी चालेल. अरे खरं तर आपल्याला लहानपणापासून चूक झाली की इतकी शिक्षा करतात ना की आपण भीतीनंच सॉरी नाही म्हणत. पण समजा शिक्षा नाही केली आणि शांतपणे चुका सांगितल्या ना की तो माणूस स्वतःहून चुका मान्य करतो आणि सॉरी पण म्हणतो आणि चूक सुधारतो. असलं सुटसुटीत बोलतेस का? खूप सॉर्टेड आहेस ग तू. मैत्री गोड आहे की लहान मुलीसारखी चिकटून मला असं मिठीत रडत होती ना ती. मला तिच्या मिठीत असतानाच कळालं की हीच मुलगी तुला मिळायला पाहिजे. तुमचं पुन्हा जुळायला पाहिजे. पण आता यावर मी काय बोलू? फक्त एवढंच म्हणू शकतो, तू खूप भारी आहेस. बस. थँक्यू. वेलकम. आणि हो, लव्ह यू. हे असं झालंय बघ ऋतू सगळं. ओके, हे बघ, मी डॅडशी बोलते. आपण करू काहीतरी मॅनेजर. आपण एक काम करू, आपण पोलीस प्रोटेक्शन मागूया. ठीक आहे, मी आता लगेच बोलते डॅडशी. अरे थँक्स यार, थँक्स. थँक्स काय, ग्रुपसाठी एवढं नाही का करू शकत मी? खरंच ग, चुकलंच. बाकी काय ऋतू, कशी आहेस? ऍक्च्युली खूप घाई गडबडीत आहे. मला आता राहुल बरोबर शॉपिंगला जायचं. आता निघालीच आहे मी नंतर बोलू? अगं आई ग, हो जा. सॉरी हा, बाय. बाय. काय म्हणाली ती? राहुल बरोबर शॉपिंगला जाते म्हणाली. काय? अरे ते नाही चुंबक, तिच्या बाबांची कमिशनर साहेबांची ओळख आहे त्याविषयी काय म्हणाली ती? हा, पोलीस प्रोटेक्शन देते म्हणाले. म्हणजे पोलीस येणार आहेत ना, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. येस. माझी शिर्डी ट्रिप आहे, मी जाऊन येऊ का? तू जा आता बिनधास्त. त्या झियानला म्हणाव ये आता.
अगं माई बाहेर पोलीस आहेत प्रोटेक्शनसाठी आणि सौमित्र पण आहे क्लिनिक मध्ये वर. ओके, त्यामुळे तू ये आरामात रात्रीपर्यंत. थँक्स. थँक्स माई, खूप छान वाटलं. आय लव्ह यू. बाय. माई मला म्हणाले की मी सगळं खूप छान हँडल केलंय. तुला काय वाटतं? आकृती, 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 काय? झियान कॅफे मधून चिडून गेला होता ना? शेवटचं काय म्हणाला तो? हे बघ आकृती, तो झियान आता परत येणार नाही, तू काळजी करू नकोस. आणि जरी आला तरी आपण पोलीस प्रोटेक्शन घेतलेलं आहे. तुला माहित नाही तो त्याच्याकडे लायसन्स्ड गन आहे. तो ट्रेकिंगला पण घेऊन जातो. अशी असते त्याच्याकडे, आत्ता पण असणार त्याच्याकडे. आकृती हे बघ, अगं तो काही इकडे येऊन शूटिंग नाही करणार आहे. ही काही फिल्म नाही आहे, रियालिटी आहे. काय तुला माहित नाही मैत्री, तो खूप शॉर्ट टेम्पर्ड आहे. त्याला राग आला ना तर तो पोलिसाला सुद्धा गोळी घालेल आणि मग माझ्या मागे येईल. मी नाही म्हणाले तर मला गोळी घालेल. आकृती, आकृती शांत हो. आणि मग स्वतःला गोळी घालेल. ऐक, तू श्वास घे, खोल श्वास घे, खोल श्वास घे. हा, तुला कालच्या सारखं परत चक्कर येऊन पडायचंय का? नाही ना? हा, श्वास घे, श्वास घे. गुड. हे बघ, आता असं इमॅजिन कर की तुला करण्यासारखी कवच कुंडल आहेत आणि तुला कोणीही हार्म करू शकत नाही. बी स्ट्रॉंग. आम्ही एकदा ट्रेकिंगला गेलो होतो बाईकवरून, दोघेच. डोंगराच्या खाली बाईक पार्क केली, वरती चढायला गेलो. डोंगर चढता चढता मला धाप लागली, खूप ऊन होतं. तहान लागली मला आणि माझं लक्ष गेलं मग त्याच्याकडे. तो असं बघत होता माझ्याकडे. मी विचारलं त्याला, काय हुआ? त्याला इंटिमेट व्हायचं होतं तिथे. डोंगरावर, उघड्यावर, तिथे मी दमलेले, अगं गामाजलेले. मला नव्हतं करायचं. मी म्हणलं मला नको, मला धाप लागली आहे, मला तहान लागली आहे. मी सॅककडे गेले, पाण्याची बाटली काढली, पाणी पिणार तेवढं तसं पाणी हिसकावून घेतलं माझ्याकडून आणि म्हणाला, मेरी प्यास बुझाओ पहले, मुझे पहले प्यास लगी है, मेरी प्यास बुझाओ. मला वाटलं गंमत करतोय. मी त्याला समजावून सांगायचा प्रयत्न करत होते की अरे माझी इच्छा नाहीये, पण तो आग्रह करत राहिला, करत राहिला. मी अशी, अरे अरे तू जियान प्लीज, जियान प्लीज मेरी बात सुनो, जियान प्लीज मेरी बात सुनो, मुझे बहुत प्यास लगी है जियान प्लीज. आणि तो असं गेला, त्याने अशी सॅक मधली बाटली असं सगळं माझं आणि अशी गन काढली त्याची, अशी धरली. अनड्रेस हो जा, अनड्रेस हो जा ना. मी किती समजावते त्याला. माझं पाहिजे होतं, त्याला हिसकावून घेतलं माझ्याकडून.
I was without clothes, sitting there. असे जमिनीवर कपड्यांच्या शिवाय बसलेले आणि तो असा लांब एका दगडावर जाऊन असा शांतपणे सिगरेट ओढत होता. मला पाणी पण नाही दिलं ग त्यानं. तहान लागलेली. तेव्हाच ठरवलं या माणसाचा चेहरा बघायचा नाही परत. पुण्याला निघून आले. सॉरी आकृती, मी त्याला इथे बोलावून घेतलं. सॉरी. तुला माहित नव्हतं, कोणालाच माहित नव्हतं. मी तुला पहिल्यांदा सांगितलंय. कशा कशातून गेलीस ग आकृती? मी खूप सुखात जगली आजपर्यंत. कदाचित आई म्हणत होती तसं सुख पोचत होतं मला. कौन है? सर मेरा नाम जय मिश्रा है. मैं एमआर हूँ जेसी लैबोरेटरीज से. कहाँ से? जेसी लैबोरेटरीज. क्या है? मेडिसिन है सर. हैं? हाँ. क्या है? दवाई. हाँ. किससे मिलना है? डॉक्टर सौमित्र से. हाँ. यहाँ से कैसे जाऊँ? ओके. थैंक यू सर. चलो निकलो अभी. किसका है? कॉल सेंटर. इकडे या. कोण आहे? नाही काय पाहिजे? रुमालात काय? इथं बंदूक नाही माझ्याकडे. रुमाल जप करत होतो. जप झाल्याशिवाय मी कोणाशी बोलू शकत नाही. असं आहे ना ते. बोला काय म्हणताय? कोण आहे आपण? काय पाहिजे काय? अहो मी कोण आहे असं विचारण्यापेक्षा मला म्हणा की तुम्हाला काय पाहिजे. मला मुक्ती पाहिजे. या संसाराच्या जगडव्याळ व्यापातून मला मुक्ती पाहिजे. माताजी की जय हो, जय हो, जय हो माताजी. अहो किती अवघड बोलताय. माझा साधा सोपा प्रश्न आहे. तुम्ही कोण आहे? इथं का आलात? नाही 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 पोलीस दादा, पावणोजी दादा, हे बघा हे खूप मोठे प्रश्न आहेत. सोपे नाही आहेत. मी कोण आहे म्हणजे को हम. हे बघा या प्रश्नापासूनच फिलॉसॉफीची म्हणजे तत्वचिंतनाची सुरुवात होते असं माताजींनी सांगितलेलं आहे. कोण माताजी? कसली फिलॉसॉफी? काय बोलताय राव तुम्ही? समजावून सांगतो. चिडू नका. बसा 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 इथे. तुम्ही बसा इथे. मी आलो. अरे हे बघा मला सांगा, हा देह तुमचा आहे? देह? देह म्हणजे बॉडी. बॉडी तुमची आहे का? बॉडी फक्त डेड असते. मी जिवंत आहे. मग शरीर म्हणून शरीर चालेल? हा चालेल. तर आता तुम्ही आणि तुमचं शरीर हे असे वेगवेगळे आहात. म्हणजे आता हे बघा
मी जेव्हा म्हणतो ही जपमाळ माझी आहे हा तेव्हा मी आणि जपमाळ वेगवेगळे असतो ना. हा तसं तुम्ही आणि तुमचं शरीर वेगळं आहे. तर तुमच्या शरीरातले तुम्ही कोण आहात? कॉन्स्टेबल. अहो तो तुमचा हुद्दा झाला पावणोजी साहेब. मला म्हणायचंय तुम्ही या शरीरातले कोण आहात आणि या शरीराशिवायचे कोण आहात? हा देह तुझा पण देहातील तू कोण? हा देह तुझा पण या देहाविण तू कोण? माताजी की जय हो, माताजी की जय हो. कसलं आयुष्य गुंतागुंतीचं असतं ना रे. सरळ सोपं असं काही नाहीच. हा म्हणजे तेच असतं ना की आपल्याला असं वाटतं की सगळं असं छान सरळ असं चाललंय, पण काय काहीतरी गुंता होतच मध्ये. अरे नाही रे, मला नाही. अतिविचार म्हणजे कसं नाही, अतिविचार नाही ना करत. अरे अतिविचारचा संबंधच नाही. उलट आता हेच बघ ना यार, आकृतीचं बघ ना. आकृतीला आता असा बॉयफ्रेंड मिळाला जो तिला मारायचा. ती एवढी विकृती कुठून येते रे माणसाकडे? आता मारायचं एवढीशी चण आहे त्या मुलीची की नाजूक आहे बिचारी. तिला मारलं कसं असेल, मार कसा खाल्ला असेल यार तिने? ते मार कशीपेक्षा मला हेच कळत नाही की ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम आहे त्याला तुम्ही मारूच कसं शकता? इगो पाहिजे होतं हे सगळं. इगो घाणेरडीच गोष्ट आहे. खरे काय काय झालं? काही नाही, खरंच काही नाही. बोल ना, काय झालं? सॉरी, मला नाही सांगायचंय आत्ताचा मुद्दाम विषय काढून. मी लहान होतो यार, मला 3-4 वर्षाचा वगैरे होतो. तर माझ्या समोर माझ्या बाबांनी माझ्या आईला खूप मारलंय माहितीये का. खूप मारले. आणि मी छोटा होतो, मला घाबरून काय, प्रत्येकाची रिॲक्शन वेगळी असते. मला शू व्हायची चड्डीत. आणि खरं सांगू का, आत्तापर्यंत माझं हे चालू होतं, माझा त्रास. खूप मला ट्रीटमेंट आणि सगळं करावं लागले. जाऊ दे, माझा आत्ता ब्रेकअप सुद्धा झालं ऋतूशी. तेव्हाही माझे वडील माझ्या स्वप्नात आले. इतकं ते डोक्यात राहिले बघ. माझ्या स्वप्नात आले आणि म्हणाले, तू काय, तू पुरुषच नाही आहेस, तुला एवढी साधी गर्लफ्रेंड पण सांभाळून नाही ठेवता आली. सॉरी, मला बोलायचा असा हेतू नव्हता, पण आता निघाला.